नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला B.Ed प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी आहे. तर माझं नाव शुभम श्रीकृष्ण सरकटे आहे. तर आज मी तुम्हाला भूगोलाविषयी शिकवणार आहे, वर्ग 8वा. तर आपलं जे प्रकरण आहे ते 6वा आहे, भूमी उपयोजन. त्याच्यामधला एक जो टॉपिक राहिला होता, सातबारा कसा वाचावा. चला आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. वर्ग 8वा विषय भूगोल. घटक भूमी उपयोजन आणि उपघटक सातबारा कसा वाचावा. सर्वात मोठा प्रश्न पडतो, सातबारा कसा वाचावा. तर चला, सर्वात पहिले आपण भूमी उपयोजन बघितलं. त्याच्यामध्ये प्रस्तावनामध्ये काय मागते सर्वात पहिले. आज आपला इथं टॉपिक, आज प्रकरण समाप्त होत आहे. तर आपण पहिल्यापासून मी तुम्हाला याच्याने येतो. तर प्रस्तावनामध्ये तुमच्या घरात आराखडा काढा म्हटलं होतं मी. त्या आराखड्यात पुढील व्यवस्था कोणकोणत्या निर्धारित आहेत हे तुम्ही, आणि स्वयंपाकाची व्यवस्था, न्हाणीघर, अंगण बैठक व्यवस्था, निजण्याची व्यवस्था इत्यादी आराखडा तयार झाल्यावर मुद्द्याची चर्चा करा म्हटलं होतं मी. जे आपले जे शिकवलेले आहे ते मुद्द्याची थोडीशी चर्चा करत चला, प्रश्न विचारत चला. प्रश्न विचारल्यानं बरंच काही मालूम पडते. घरी गेल्यावर प्रश्न तयार करून आणत जा, आपलं तुम्हाला मालूम पडते वेगवेगळं. भूमी उपयोजन बघितलं, भूमी उपयोजनाचे प्रकारमध्ये काय काय बघितलं आपण बघा. ग्रामीण भूमी उपयोजन बघितलं, त्याच्यातलाच एक प्रकार आहे शेत जमीन. त्यातला पुढचा म्हणजे हे आहे पहिला नंबर. दुसरा आहे पडीत जमीन. तिसरा आहे वन जमीन. चौथं गायरान, माळरान. गायरान कशाले म्हणतात, माळरान कशाले म्हणतात हे पण. आणि त्याच्यातनी एक व्यावसायिक क्षेत्र आहे, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधाचे क्षेत्र, एक एक टॉपिक. सार्वजनिक सेवेचे क्षेत्र आहेत, मनोरंजनाची ठिकाणी आहेत, मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र आहेत. त्याच्यातला एक दुसरा प्रकार संक्रमण प्रदेश, उपनगरी. आपण याच्याने थोडा विचार करायचा पण सांगितलं होतं मी तुम्हाला. त्याच्यातला एक टॉपिक अजून एक नियोजन शहरे. नियोजन शहरांमध्ये काय काय शिकलो आपण. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले. तर नागरीकरण नियोजनित नसल्याने शहरे अभियांत्रिक पद्धतीने वाढत गेली होती. रोजगारांच्या संधीमुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे स्थलांतर होते. त्यामुळे शहरी भागात जागेची उपलब्ध मोठ्या प्रमाणावर विविधता दिसून येते. तर भूमी यानुसार शहराचा विकास साधू लागला. त्या सिंगापूर, सेऊल, दक्षिण कोरिया, झुरिच, स्वित्झर्लंड, वॉशिंग्टन DC, कंसात बघा, अमेरिकेची संयुक्त संस्थेचे ब्राझील, चंदीगड, भुवनेश्वर, भारत इत्यादी नियोजित शहराची उदाहरणे आहेत. तुम्हाला जपान भूमीमध्ये भूमी उपयोजन पण बघितलं असेल, टक्केप्रमाणे आलेलं बघा. मधील भूमी उपयोजनाची विभागित वर्तुळे अभ्यासा म्हटलं होतं मी तुम्हाला. अभ्यासले असतील तुम्ही, माझे खूप विद्यार्थी चांगले. त्यामुळे प्रश्नाची उत्तरे पण सांगितली होती मी तुम्हाला. आणि आपण एक टॉपिक बघितला होता, जमिनीची मालकी व मालकी हक्क. त्याच्याने थोडे तुम्हाला मी घरी हे पण दिलते,
सध्या केलता, होमवर्क दिलता मी, केला. ठीक. त्याच्याने आपण काय काय बघितलं? महसूल खातं बघितलं, मालकी हक्क बघितला वेगळा, जमिनीची मालकी बघितला वेगळा, मालकी हक्क वेगळा बघितला, खाते बघितला, सातबारा बघितला, सातबारा उतारा. तर आजचा टॉपिक आहे आपला सातबारा कसा वाचा. तर तुमच्या 38 पेज नंबरवर बघितला आहे, वर आहे नमुना 7, गाव नमुना 7, आणि त्याच्यात खाली छोट्याशा अक्षरात लिहिलं आहे गाव नमुना 12. बघा, गाव नमुना 12, आणि इकडे टॉपिकला आहे मालमत्ता पत्र. ते पण आपण थोडंसं विचारण्यात घेऊ. तर सातबारा म्हणजे काय? वयोगटादार वर्ग 1 म्हणजे ही जमीन वंश परंपरेने चालत आलेली मालकी हक्काची असते. वंश परंपरा. बघा, वंश परंपरा पहिला टॉपिक. वंश परंपरा म्हणजे काय, तुम्ही सांगू शकेल काय? चलो सो, वंश परंपरा म्हणजे जमीन जे आपल्या आजोबाची पंजोबाची जी जमीन असते ते त्यांच्या अपत्याजवळ जाते, त्याला वंश परंपरेची जमीन असे म्हणतात. चालत आलेली मालकी हक्क म्हणजे त्यांचा जो सातबारा आहे ते दुसरी विकत नसता, आजोबा पंजोबा त्यांना विकत घेतलेली असते, आणि त्यांच्या अपत्यांजवळ जे जाते ते वंश परंपरेची हक्काची जमीन असते. इथं मालूम पाहिजे. आता पडलं ना. दुसरा टॉपिक आहे भोगावटदार वर्ग 2. पहिला वर्ग मध्ये हे आहे वर्ग 1. वर्ग 1 मधलं हे आहे वर्ग 2. वर्ग 2 मध्ये काय आहे? वर्ग 2 मध्ये आहे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिकांना दिलेली जमीन. बघा, जिल्हा अधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री, भाडेपट्टा, गहाण, दान, हस्तांतरण करता येतो. जिल्हा अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीशिवाय होऊच शकत नाही. भाडेपट्टा शासनच जे आकारतो, महाराष्ट्र शासन तेच आहे, त्यातलाच एक भाग आहे. आपल्या गावात खेळ असते एक महाराष्ट्र शासन असते, त्याच्यावर पुरा ताबा शासनाचा असतो. तेव्हा शासनामध्ये पाणीपट्टी, घरपट्टी ही कशी असते, वावराचं पण तसंच असते, त्याची पण कर असतात. ते आपले तलाठी जे असतात, हर एक गावचे तलाठी असतात, त्यांच्या इकडे असतो सातबारा. त्यांच्या जो लिहिलेला असतो, आणि आता ऑनलाईनच मिळतो. जमिनीची विक्री, भाडेपट्टा, गहाण, दान, दागिने हस्तांतरण करता येते. तर तिसरा घ्या आकार. तिसरा टॉपिक आकार. आकार मध्ये काय काय येतो? आकार. आकारमध्ये जमिनीवर लावण्यात आलेला कर, रुपये, पैसे यामध्ये दिलेले आहेत. तर जमिनीमध्ये आकार म्हणजे जे शासनामध्ये जे आकार म्हणजे जे कर लावण्यात येतो, घरपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिल नाही येत, घरपट्टी, पाणीपट्टी, इतर काही हर एक याच्याने कर लावला तो शासनाचाच असतो. हे मालूम असते. साधी सोपी गोष्ट, हा जो पेन जरी घेतला का नाही मी, त्याच्या मग कर पण असतो. कर. तुम्ही कोणतीही वस्तू घ्या, आता साधं सोपं पेट्रोलच खूप महाग झालं, त्याच्यावर कर भरपूर आहे. तसंच आहे, कर भरपूर असतो शासनाला. ते कर आकार म्हणजे जसे की जमिनीवर लावण्यात आलेला कर, म्हणजे जे आपले गावचे तलाठी असतात ते जमिनीवर कर लावतात, आणि ते जमिनीवर कर लावण्यात त्यांचा एक प्रभाग असतो. तर अशा प्रकारे. आणि सातबारा कसा वाचावा, इकडे टॉपिक मध्ये जा. बघा, त्याच्यात लिहिलं आहे गाव, तालुका, जिल्हे. पहिल्याच्या म्हणजे जो घटक दिलाय त्याच्यावर छोट्याशा अक्षरात लिहिला आहे 3. बघा, पहिल्याच्यात गाव आहे, तालुका आणि जिल्हे आहे. जसं की गाव,
तालुका, जिल्हे. म्हणजे साधी सोपी गोष्ट, साधा सातबारा जरी ऑनलाईन काढायला गेलो तर नाव, गाव, तालुका आणि एक नंबर दिलेला असतो, गट क्रमांक. तो आपल्या सातबाऱ्याचा वावराचं नाव असते आणि त्या वावरान जर जो गट क्रमांक असतो हा जो गट क्रमांक असतो त्याच्यावरच पुन्हा ऑनलाईन आपल्याला बघता येतो सातबारा. ऑनलाईन बघण्यासाठी कसे काय टाकतात, गाव लागतो, तालुका लागतो आणि जिल्हा लागतो. म्हणजे कोण्या गावात राहता तुम्ही, कोण्या तालुक्यात राहता तुम्ही आणि कोण्या जिल्ह्यात राहता. आणि गट क्रमांक त्याच्यानुसार पहिले आकडा टाकायचा, काय जो कोणी असेल पुढच्या व्यक्तीचा त्याच्यानुसार गाव टाकायचं, तालुका मानते आणि जिल्हा मानते, त्याच्यानुसार त्याचा सातबारा निघत असतो. आणि सातबाऱ्यामध्ये असते काय काय, क्षेत्रफळ, खाते क्रमांक, शेतीची स्थानिक नाव, नाव काय काय असते, तुरी, म्हणजे असे वेगवेगळे, आरोग्य, सर्व सर्व त्याचे असतात. जुडी किंवा करणे. त्याच्याच खाली आहे नमुना सातबार. बघा हा दुसरा हेच एक नमुना बारा. काय लिहिलं याच्यानी, गाव नमुना बारा, गाव गाव नमुना बारा. गाव नमुना बारा बांधत काय काय असतो, एक छोटीशी आकृती असते, त्याच्यानी वर्ष दिलं आहे, उप पिका क्षेत्र आधी क्षेत्र पण दिलं आहेत, असे भरपूर काही दिलेले आहेत. त्याच्यानी बघा ना, चारच ऑप्शन आहेत. म्हणजे 3 आहेत, 14, 15, 2000, 2000 पुस्तकात बघा, 15, 16 आहे, 16, 17 आहे. त्याच्यानी आहे खरी पिके, असं भरपूर काही दिलं आहे. आणि मालमत्ता पत्रक तसंच, त्याच्यानी मागच्या वर्षाचा छायाचित्र दिलाय, म्हणजे ते छाननी दिलाय पुस्तकात, असं तुम्हाला माहिती पडण्यासाठी असं असं असतं म्हणून. त्यांनी त्याच्यानी पण तसंच दिलाय. आणि इतर हक्क मध्ये मालमत्ता, इतर अधिकार धारण. बघा काय म्हणतो हे, इतर हक्क मध्ये मालमत्तेचे इतर अधिकार धारण, कामगारांचे नाव नोंद असते. तसेच सदर जमीन संदर्भातील घेतलेले कर्ज फिटलेले किंवा नाही हे समजते. म्हणजे जसे की जे सातबारा जेव्हा आपण शासनाला दाखवतो, म्हणजे SBI, जसे की SBI कशाला ओळखते, सातबारा. तुमच्याकडे सातबारा आहे का बा, HDFC, हे जे बँक आहेत नावगाचे, हे कशाले सातबाराच्यावर लोन देतात. तसे बघा हे तर नाव, म्हणजे तुमच्या नावानं आहे का बा, आणि HDFC पण सेम कंडिशन, तुमचं नावानं आहे. हे वेगळं आणि हे वेगळं, ते दोन्ही बँका विचारतात आणि याच्यानुसार तुम्हाला कर्ज देतात. त्याच्यावर मालूम पडतो तुमचा काय का नाही आहे. यांच्याजवळ नीलचे दाखले घेतल्याशिवाय दुसऱ्या बँकेत पण जाता पण येत नाही. तर अशा प्रकारे आपण हा सातबारा कसा वाचा हा पॉट बघितलेला आहे. तर सरळ पहिले आपण तुम्हाला सांगितलं, मी पहिल्यापासून सांगत आलो तुम्हाला, हे शिकलो आपण, ते शिकलो आपण. घरी जाऊन एक वेळ अजून एक धडा निवांतपणे वाचा. आपण होमवर्क दिला तो करत जा, प्रश्न विचारत चला, प्रश्नांना खूप काही मालूम पडतं. तुम्ही पण हुशार होता. आपण कसं विचारावं बा, पुढचा विचारते, विचारत चला थोडेसे प्रश्न, हुशार होते माणूस त्यांना. आणि अभ्यास करत चला, मेन मुद्दा. टीव्ही पण बघा, मी टीव्ही नाही म्हणत, अभ्यास करत चला. चला ठीक आहे. अशा प्रकारे आज तर तुम्हाला होमवर्क देतो मी, थोडंसं लिहून घ्या. सातबारा कुठं निघतो,
कुठं निघतो? पहिला सातबारा काय काय टाकल्यावर निघतो मी तुम्हाला सांगितलं. नाव, गाव आणि गट क्रमांक असल्याशिवाय सातबारा निघत नाही. ऑनलाईनवर कुठेही जा, हे 2-4 टाकल्याशिवाय सातबारा निघत नाही. विसरू नका. तर अशा प्रकारे हा होमवर्क दिला आजचा मी. आणि उद्याच्या तारखेला आपण नवीन टॉपिक बघू, नवीन प्रकरण बघू. तर आताचीच आपण थांबणार आहोत. भूमिविभाजन हा पाठ बघितला आणि घटक पण बघितला. तर अशा प्रकारे लिहून घ्या. आणि इथंच हा आजचा पाठ संपला. आणि उद्या जेव्हा येताना आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करूया. धन्यवाद.